महाराष्ट्राचे आणि देशाचे गरीब, दलित, शोषित, मागासवर्गीय, आदिवासी आणि उपेक्षित यांचे नेते आणि ज्यांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे जे आदर्श पुरुष होते त्यांच्या विचारावर काम केलं आहे आणि कामच नाही पण संघर्ष केला आहे असे आपले सर्वांचे लोकप्रिय लाडले नेते, महाराष्ट्र आणि देशाचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांचा अमृत महोत्सव सोहळा आज आपण साजरा करण्यासाठी सर्व एकत्र झालेलो आहोत। या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हृदयस्थान, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणत नाही कारण त्यांना कधी हवस नव्हती, पण आपले सर्वांचे लोकप्रिय या राज्याचे देशाचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, कश्मीर की ऊंचाइयों से, वादियों से आप आते हैं, लेकिन कन्याकुमारी तक आपकी सोच और आपके विचार लोग चाहते हैं। ऐसे हमारे सबके आदरणीय नेता आणि बऱ्याच लोकांना माहित असेल पण ज्यांना नसेल त्यांना सांगतो की पवार साहेबांच्या बरोबर अतिशय जवळी ज्यांची मागील 50-60 वर्षापासून राहिलेली आहे असे डॉक्टर फारूक अब्दुल्ला साहेब आज इथे आलेले हैं। मैंने कहा आपकी पवार साहब की बहुत पुरानी दोस्ती है। हाँ, जावेद साहब, आदाब जनाब। आता हा व्यक्तीचा म्हणजे ओळख करून देणं काही आवश्यक नहीं, पण आदाब जनाब, आप आए। आप जावेद अख्तर साहब का हम बहुत बहुत यहाँ पर इस्तकबाल करते हैं, उनको यहाँ वेलकम करते हैं। आमचे राज्याचे लोकप्रिय नेते, आता नाव घ्यायची पण गरज नाही, नाव घ्यायची गरज नाही, आपले सर्वांचे दादा म्हणजे अजित दादा, आपल्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कर्णधार म्हणा आणि काँग्रेस पक्षाला अनेक वर्षापासून ज्यांनी ताकद दिली आहे, ज्यांनी कमांड सांभाळलेली आहे असे आपले सर्वांचे नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्णधार आणि या राज्याची सूत्र ज्यांच्याकडे आहे
असे आपले सर्वांचे लोकप्रिय नेते माननीय जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष, अजून कायम आहे ना आपला, असे आपले सर्वांचे लोकप्रिय नरहरी झिरवळ साहेब, बिहारमधून आलेले ज्यांनी भुजबळ साहेबांच्या बरोबर समता परिषदमध्ये ओबीसीच्या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम केलं आहे, साथ दिली आहे, जे भारत सरकारमध्ये पूर्व मंत्री पण होते, असे आमचे मित्र आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी माननीय उपेंद्र कुशवाजी, आपल्या सर्वांची ताई, हक्काची ताई म्हणजे सुप्रिया ताई. आय एम बोरिंग युअर डायलॉग ओनली. मंचकावर अनेक मान्यवर उपस्थित आहे. सर्व मान्यवर उपस्थितांच्या नाव न घेता त्यांच्या स्वागत. आणि आपण सर्व आलेले भुजबळ साहेबांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या विचारावर चालणारे असे त्यांचे अनेक चाहते इथे बंधू भगिनी तरुण मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मी मनपूर्वक इथे स्वागत करीत आहे. भुजबळ साहेबांची 61 जेव्हा आपण साजरा केली होती, बरेच लोक तुमच्यापैकी त्यावेळीच उपस्थित असणारच, आणि ते विराट सभा आपण केली होती शिवाजी पार्क मध्ये. लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरून सुद्धा त्यांना चाहणारे बंधू भगिनी आले होते. त्यावेळीही पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण साजरा केला होता. आज महाराष्ट्रामध्ये एक योद्धा म्हणून फक्त ओबीसी समाजासाठीच नव्हे, पण दलित शोषित कोणी पण व्यक्ती असेल त्यांच्यासाठी लढा लढणारा एक योद्धा म्हणून भुजबळ साहेबांची ओळख या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. आणि म्हणून अशा एक व्यक्तीच्या 75व्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्या निमित्तानं भुजबळ साहेब यावेळीस तयार नव्हते, पण आम्ही काही लोकांनी त्यांना सांगितलं, अरे साहेब 75वा वर्ष आहे, वारंवार हे 75 येत नाही, 100वा तो आपण साजरा करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण 75वा किमान तरी आपण इथे उत्साहाने प्रेमाने सगळ्यांनी इथे आवर्जून साजरा करावा. म्हणून आजचा हा कार्यक्रम अल्पशा वेळामध्ये घेतलेला हा कार्यक्रम आहे. उद्धवजी, आता 1, 2, 4 दिवसापासून काही एक व्हॉट्सॲप व्हायरल होत आहे, आणि तो व्हॉट्सॲपमध्ये भुजबळ साहेब 85च्या साली मशाळ घेऊन तिथे मजगावच्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते. आता याचा अर्थ काय आहे म्हणजे आता समजून घ्यावा. नाही, असं रिटर्न नाही, पण सोबत असा रिटर्न घ्यायला लागले तर अनेकांना घ्यावा लागेल, ते नाही परवडणार आपल्याला, तुम्हालाही नको आहे. पण निश्चित भुजबळ साहेब 85च्या साली शिवसेनेचे पहिले विधानसभावर निवडून गेलेले आमदार, आणि तेवढाच नव्हे, त्याच वर्षी फारुख साहेब 1985
मैं आपको हिंदी में बोलता हूं बाकी का, ताकि आपको खास करके जावेद साहब तो मराठी समझ लेते, लेकिन आपके भी एडवांटेज के लिए कहना चाहता हूं कि 1985 में 85 साल में भुजबल साहब पहली बार पहले शिवसेना के एमएलए बनकर मसगांव से चुने गए। और मालूम है आपको, उनका सिंबल था मशाल। जो अभी आप हमसे वहां बात कर रहे थे वो इनका सिंबल था। तो इसलिए भुजबल साहब उस टाइम पे एमएलए भी बने, उसी साल कॉरपोरेटर भी बने और मुंबई के महापौर भी बने। तो एक लंबा प्रवास उनके राजनीतिक जीवन का यहां पर आपको हमको सबको देखने मिल रहा है। मैं ज्यादा कुछ नहीं कहूंगा, वक्त बहुत होता है, अनेक लोग यहाँ पर अपने भाषण करने वाले हैं, लेकिन एक इस कार्यक्रम का समन्वयक होने के नाते मैं पुनश्च आए हुए सभी अतिथियों का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं। और आप सभी आए, आपका मनपूर्वक स्वागत करते हुए भुजबल साहब 75वीं के बाद 100वीं जब अपन बैटिंग करेंगे तब भी समन्वयक मैं ही रहूंगा, क्योंकि 61वीं का भी मैं था, 75वीं का भी मैं, सब रहेंगे। अभी देखो फारूक साहब अभी 85 के हैं, ज्यादा नहीं है। अभी बात हो रही थी, बोले अगला लोकसभा तब वो 87 के होंगे, तो मैं लड़ने ही वाला हूं बोले। और आज भी मैं कहता हूं, सबसे जिंदा दिल व्यक्ति पार्लियामेंट में अगर आपको कोई मिलेंगे, अभी गाना बाना कुछ बजेगा तो अभी सबसे पहले खड़े होकर डांस करेंगे। तो सबसे जिंदा दिल, उम्र कोई बात नहीं होती है। अपने पवार साहब भी उसका उदाहरण है ही, वो जितना दूर जाने की जरूरत नहीं है। अच्छा, मेरी बोलने में गलती हो गई, 85 नहीं 58 है, सॉरी, वो आंकड़ेवारी जरा उल्टी पुल्टी हो गई साहब। 58 भी गलत है, दिल से तो हम 28 के ही है अभी। खूब खूब धन्यवाद, शुभेच्छा भुजबल साहब, दीर्घायुष्य लाभो।